हे टॅमॅटो घेतलेत भाजून, लसूण मिरची भाजून घेतलेत, हे पाय स्वच्छ धुवून घेतलेत आणि भाजलेले आहेत। लसूण अद्रकची पेस्ट, गरम मसाला, सुकं खोबरं, मीठ, हळद, मसाला आणि कांदा, हिंग घेतलाय। तर चला आता आपण 2 चमचे तेल टाकून कांदा परतून घेतलाय। लसूण अद्रकची पेस्ट ती पण टाकायची आहे त्याच्यात, ती पण परतून व्यवस्थित घ्यायची आहे। मसाला, हळद, मीठ थोडंसं घ्यायचं आहे आणि हे आपले पाय आहेत ते आपल्याला त्याच्यात टाकायचे आहेत। ते पाय ओतून टाकून घ्यायचे आहेत आणि आणि चांगले मिसळून घ्यायचे आहेत। हे बघा, आता आपल्याला हे 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। त्यानंतर परत उघडून बघूया। हे बघा 2 मिनिटं झालेली आहेत। व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे। त्याला मीठ घालून घ्यायचं आहे। वाटण पण घालून घेते। आपण गरम पाणी करून घेतलं आहे, तो याच्यात टाकायचं आहे। आता आपल्याला गरमच टाकायचा, नाहीतर आपले पाय शिजणार नाही, तेवढा टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून याला झाकण लावून आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आता शिट्ट्या झाल्या की मग तुम्हाला परत दाखवते मी। मला 1 चम्मच तूप घालायचं आहे याच्यात। 8 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, मग आपण खोलून बघूया। हे बघा, आता आपल्या कुकरला 9-10 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपले पाय पण छान शिजलेत। हे बघा, मी एवढाच रस्सा ठेवला आहे। आता मी हे सर्विंग प्लेटमध्ये काढते, मग तुम्हाला दाखवते। हे बघा, आपले पाय टोकऱ्याचे तयार आहेत। छान होतात, ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब करा।